नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात. अर्थातच तलाठी भरती 2025. मग TCS पॅटर्ननुसार आजपर्यंत मराठी व्याकरण मालिकेमध्ये आपण 31 पुष्प गुंफलेले आहे. 31 व्हिडिओचा किंबहुना मिश्र प्रश्नांचा काही घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मात्र या ठिकाणी हा 32वा पुष्प आपण गुंफत आहोत. अर्थातच मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. चला रेडी आहात? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? चला तर आपण सुरू करूया. चला या ठिकाणी पहा, प्रश्न पहिला काय विचारलेला आहे. प्रश्न पहिला विचारलेला आहे, राजकारण व भ्रष्टाचार या दोन बाबीमुळे सरकारच्या महत्वाकांक्षी व चांगल्या कृषी कल्याणाच्या योजनांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब पाहायला भेटतो. संपूर्ण महाराष्ट्रात बोजवारा, बॉम्बस्फोट, धमाका, उद्रेक, काय वाटतं तुम्हाला काय असावं? सांगा बरं, अंदाजे सांगा. की राजकारण आणि भ्रष्टाचार या दोन बाबींमुळे सरकारच्या महत्वाकांक्षी व चांगल्या कृषी कल्याणाच्या योजनांचा संपूर्ण महाराष्ट्रात टिंबटिंब पाहायला भेटतो. बोजबारा, बॉम्बस्फोट, धमाका, उद्रेक. चला तर पाहूया कोण बनेगा करोडपती मध्ये. चला याचं जे उत्तर वगैरे आहे, या उत्तराचा विचार करत असताना मित्रांनो, याचं उत्तर आहे काय आहे रे? बोजबारा. सरकारच्या योजनांचा बोजबारा वाजला. बॉम्बस्फोट होऊ शकत नाही, धमाका होऊ शकत नाही आणि उद्रेक तर अजिबात नाही. ठीक आहे, पुढे चला. संधी ओळखा. गो अधिक ईश्वर काय होईल सांगा बरं. गो अधिक ईश्वर बरोबर काय होईल रे? गवीश्वर. नंतर गवीश्वर, गवीश्वर. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, गो अधिक ईश्वर बरोबर इथं गवीश्वर हा शब्द बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे रे? दुसरा पर्याय बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत. हेही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना दुसरा प्रश्न संपल्यानंतर समजल्यानंतर इथं पहा पुढचा प्रश्न काय आहे ते. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. चुकीचे शब्दलेखन. आता चुकीचे शब्दलेखनामध्ये इथं ल रे लसणाचा आहे. ल ल आहे बरं का. ल इथं ल लिहिला तिनं. खानपान बरोबर आहे, बिडी काडी बरोबर आहे, पान सुपारी पण बरोबर आहे. पण इथं शब्द काय पाहिजे रे? गुळ खोबरे. शब्द काय पाहिजे? गुळ खोबरे. पण ओरिजिनल प्रश्नपत्रिकेमध्ये इथं ल आहे. ल लक्षात येते ना, इथं काय आहे रे? ल आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा जो शब्द वगैरे आहे, या शब्दाचा विचार करत असताना इथं काय आहे? इथं ल ल ल ल गुल खोबरे. काय आहे? गुल खोबरे. इथं प्रिंट मिस्टेक मध्ये तुम्हाला ल लिहायचा तर त्यांनी ल लिहिला होता. गुल असं होतं, गुल खोबरे. तर खरा शब्द काय आहे? गुळ खोबरे शब्द वगैरे आहे. चला पुढे जाऊया आपण. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. हा चुकीचा शब्द आहे. कसा पाहिजे होता रे? गुळ खोबरे. मग याचं उत्तर काय आहे? डी उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पुढे जात असताना पहा, खाली दिले म्हण पूर्ण करा. किती सोपं आहे ना? म्हण पूर्ण करा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. प्रदक्षिणा दक्षिणेकडे, केंद्रित पूर्वेकडे. आता हे किती सोपं आहे पहा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. याचा अर्थ होतो द्यायचे थोडे, घ्यायचे जास्त. द्यायचे थोडे आणि घ्यायचे जास्त. तुम्ही आम्ही पहा, एखाद्या वाढदिवसाला जातो, आई वडील भाऊ बहीण 4 जण असतात आणि 350 रुपये काय एक प्लेट हॉटेलमध्ये गेले. आता 350 ने 4 3 चौक 12 13 1400 रुपये झाले आणि पॉकेटमध्ये फक्त 151 टाकले. बापरे, पहा किती
म्हणजे 1400 रुपयाचे जेवण जेवले, परंतु पॉकेटमध्ये फक्त 151 रुपये टाकले. याचा अर्थ काय होतो रे? पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा द्यायचे थोडे, घ्यायचे जास्त. एखाद्याचा सणवार वगैरे आहे. आता उदाहरणार्थ पंचमी, श्रावण, नंतर रामनवमी वगैरे बरेच असतं. आता पोळा येईल. पोळ्याला अशा मोठ्या पुरणपोळ्या टाकल्या. देवाला मात्र नैवेद्य ठेवताना असा छोटे-छोटे नैवेद्य. तिथंच भाजी, तिथंच भात, तिथंच वरण, तिथंच ते पण खालीच ठेवायचं. सुखाचं ठेव. चांगलं आरोग्य लाभू दे. नोकरी भेटू दे. नारळ फोडील. 1.25 किलो पेढे वाटील. पहा, 1.25 किलो पेढे केवढ्याचे? 200 रुपयाचे फार-फार. 250 रुपयाचे. नारळ केवढ्याचा? 25-30 रुपयाचा. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये देव बरं सगळं तुम्हीच खाता. पाणी पिता, नंतर खोबरं तुम्हीच खाता. देवाला काय दशे आणि हे ठेवताय. परत काय म्हणता? की सगळं सुखाचं ठेव. याचा अर्थ द्यायचं थोडं, घ्यायचं जास्त. पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. ओके. पुढे जाऊया. आता पुढे पहा. खालील दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला शब्द निवडा. चुकीचे शब्दलेखन. पाहूया काय आहे चुकीचं शब्दलेखन. शोधा. शोधा म्हणजे सापडेल. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पहा. तर अगतिकता हे तर बरोबर आहे. आगंतुक बरोबर आहे. आगंतुक. नंतर अपरिमित, आधांतरी हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. आक्तिकता. आता आगंतुक. आगंतुक म्हणजे अचानक. आता ज्या वेळेस इथं हा शब्द आहे ना, मूळ अक्षर आहे. मूळ अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार हा नेहमी दुसरा असतो. हे पहा, असा शब्द पाहिजे होता. आगंतुक. आगंतुक याने अचानक आलेला. आता खरं पाहिलं तर हा तत्सम शब्द आहे. बरोबर आहे. परंतु मराठी व्याकरण नियमानुसार मूळ अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा आणि इकार व उकार नेहमी दुसरा असतो. मूळाक्षराच्या आधीच्या किंवा नंतरच्या अक्षराला येणारा इकार व उकार नेहमी दुसरा असतो. नेहमी कसा असतो रे? दुसरा म्हणजे दीर्घ असतो. कसा असतो? दीर्घ असतो. आणि म्हणून या ठिकाणी आता जसं एखादा शब्द लिहिला, विद्यापीठ शब्द आहे. विद्यापीठ हे मूळ अक्षर आहे म्हणून हा दुसरा असणार आहे. परीक्षा हे मूळ अक्षर आहे म्हणून नंतरच्या अक्षराला येणारा. बेडूक शब्द आहे. बेडूक. आता इथं मूळ अक्षर आहे म्हणून आधीच्या अक्षराला दुसरा आहे. तसं इथं काय पाहिजे होतं? आगंतुक असा शब्द हवा होता आणि म्हणून चुकीचा शब्द आहे आगंतुक. लक्षात येतं ना इथं? ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढचा भाग. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन ओळखा. चुकीचे शब्दलेखन ओळखा. चला शोधा चुकीचे शब्दलेखन काय आहे. चुकीचे शब्दलेखन पहा. राजपुरोहित, 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 राजा पुरोहित, राजपुरोहित, राजपुरोहित आणि राजघराणे. आता काय चुकीचं शब्दलेखन असलं. राजघराणे तर बरोबर आहे. राजपुरोहित नंतर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर राजा पुरोहित, हे राजपुरोहित हे उत्तर बरोबर आहे. राजा पुरोहित. राजा पुरोहित असं लिखाणाची गरजच नव्हती. राजपुरोहित शब्द पाहिजे. इथं चुकीचं म्हटलेलं आहे. चुकीचं इथं राजा शब्द आहे. काय शब्द आहे रे? राजा. आणि म्हणून हे उत्तर कसं आहे रे? चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे चला. पहा मित्रांनो, ही जी काय आपली तलाठी बॅच वगैरे आहे, या तलाठी बॅचचा जर विचार वगैरे केला, तलाठी भरती 2025 मुद्रांक टीईटी, नगर परिषद, MITC, DMER, तर इथं बुद्धिमत्ता
म्हणजे 3 ते 4 आपली ही बुद्धिमत्ता दर दिवशी होणार आहे. इथं ऐश्वर्या अमृतकर मॅडम तुम्हाला बुद्धिमत्ता शिकवणार आहे. हे सामान्य नाम 4 ते 5 राठोड सर आहेत. मी स्वतः संपूर्ण मराठी व्याकरण 7 ते 8 या बॅच मध्ये चालणार आहे. इथं जर पाहिलं तर इंग्रजीचे 8 ते 10 हे जितेंद्र अमृतकर सर आहे. इथं सुहास अमृतकर सर हे आहे अंकगणिताला 9 ते 10. अशा पद्धतीने 3 पासून तर डायरेक्ट रात्री 10 पर्यंत कधीही केव्हाही कोठेही कितीही वेळा तुम्ही हे लेक्चर ऐकू शकता, करू शकता. बरोबर. चला पुढे जाऊया. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं, सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. पुढे चला. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द निवडा. कशामध्ये रे? गटात न बसणारा म्हटलंय. आता गटात न बसणारा शब्द जोशपूर्ण, वीरता, रक्षात्मक आणि आवेशपूर्ण. शोधा आता गटात न बसणारा शब्द कोणता आहे. गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. काय होईल रे? जोशपूर्ण, वीरता, रक्षात्मक आणि आवेशपूर्ण. आता हे सगळे गतिशील आहे आणि हे मात्र वेगळं आहे, रक्षात्मक. बरोबर. काय शब्द आहे रे? रक्षात्मक. हा शब्द कसा आहे? वेगळा आहे आणि म्हणून हा मात्र गटात बसत नाही. प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आपल्या स्वभावामुळे दिगू काका अख्ख्या कॉलनीमध्ये बदनाम झाले. आता कसे बदनाम झाले रे? कसे बदनाम झाले? तर तिसट, तिरसट, मनमिळाऊ, वात्रट, खादाड. स्वभाव 63 स्वभाव. कसा आहे स्वभाव? 63. सहजासहजी कोणालाही मिळून मिसळून न घेणारा. याला म्हटलं जातं 63 स्वभाव. काय म्हटलं जातं रे? 63. येतंय लक्षात? ओके. पुढे चला. आता पुढे जात असताना मित्रांनो, पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. शामरुख, वटवाघूळ, करकोचा, जिराफ. दिलेल्या चुकीचे शब्दलेखन. चुकीचे. शहामृग, वटवाघूळ, करकोचा, जिराफ. शोधा आता काय शब्द आहे. चला पहा पटापट. शुद्ध लेखनाचा विचार करा. शुद्ध आणि अशुद्ध शब्द याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातातच. इथं काय आहे रे? शामरुग हे बरोबर आहे. वटवाघूळ पण बरोबर आहे. करकोचा पण बरोबर आहे. पण हा जो काही जिराफ शब्द आहे तर जिराफ शब्दाला पहिली वेलांटी हवी होती, जिराफ. कारण हे दुसरं जे अक्षर आहे ना, हे दीर्घांत आहे. जर दुसरं अक्षर दीर्घांत असेल तर आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार हा नेहमी कसा असतो रे? ऱ्हस्व असतो. हे देखील समजणं गरजेचं आहे. पुढे चला. खालीलपैकी अनेक वचन शब्द ओळखा. लांडगा. आता लांडगा म्हटल्यानंतर इथं अनेक वचनी म्हटले. एक लांडगा, अनेक लांडगे, लांडग्या, लांडगा, लांडगा. काय उत्तर आहे शोधा. लांडग्याचं काय असेल रे? लांडग्याचं एक लांडगा, अनेक लांडगे. काय उत्तर आहे? लांडगा, लांडगे. कारण अनेक वचन आहे ना. बरोबर. पुढे चला. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. योग्य शब्दलेखन बर का. जमीन, जिमला. योग्य शब्दलेखन असलेला. सुशोभित, मामलेदार, जाहिरात. मामलेदार, जाहिरात. आता शोधा शब्द कोणता बरोबर आहे ते. तुम्हाला काय वाटतं? योग्य शब्द कोणता असावा? पहा. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द लेखन असलेला. आता जमीन, जिमला हे तर चुकीचं आहे. सुशोभित हे पण चुकीचं आहे. जाहिरात ही पाहिजे होता पहिला. पण मामलेदार शब्द अगदी बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे? मामलेदार. जाहिरातला पहिली ही हवी होती. इथं शुद्ध लेखनाच्या नियमाशिवाय तुम्हाला हा भाग सांगता येणार नाही. पहा मित्रांनो, इथं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी, अंकगणित दर दिवशी तुम्हाला हे 5 तास लेक्चर भेटणार आहे. आणि म्हणून या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व
लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला जरूर तुम्ही भेट द्या. सगळे एक्सपर्ट फॅकल्टी आहे, याच्यामध्ये कुणीही असा बिगर अनुभवी नाही. पुढे प्रतीक आणि श्रेष्ठा यांच्यात इंग्रजी भाषेवरील कोण सरस ठरते याकडे त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मग डोकेफोडीत, प्रभुत्वात, मारामारीत, धरसोडीत सांगा. प्रतीक आणि श्रेष्ठ यांच्या इंग्रजी भाषेवरील काय मारामारीत, धरसोडीत, प्रभुत्वात आणि डोकेफोडीत काय शब्द असावा रे? तुम्हाला काय वाटतं काय असावा? एकमेकांना काय मिळवायचं होतं रे? एकमेकांना मिळवायचं होतं प्रभुत्वात. काय शब्द आहे? एकमेकांना प्रभुत्वात, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं होतं आणि म्हणून हे उत्तर आहे प्रभुत्वात. काय उत्तर आहे? एकमेकांना प्रभुत्व मिळवायचं होतं. शुद्ध शब्द ओळखा. कोट्याधीश, कोटाधीश, कोट्याधीश, कोट्यधीश, कोट्यधीश. आता हे उत्तर काय आहे रे? कोट्यधीश. ही बाकीचे उत्तरच कोट्यानी, कोटानी, कोट्यानी, कोट्यधीश. येतंय उत्तर बरोबर? पहा, शोधा म्हणजे सापडेल. शुद्ध कोट्याधीश, कोटधीश. अरे हे पण नाही बरं का, कोटधीश होतंय ते नाही का? कोट्याधीश, कोट्याधीश, कोटधीश, कोटाधीश, कोट्याधीश. हा शब्द कोट्याधीश, कोट्याधीश हाच शब्द बरोबर आहे, कारण याला दुसरी धी. कोटधीश हे चुकीचं आहे. कोटाधीश हे पण चुकीचं आहे. कोट्याधीश हे पण चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे रे? ए उत्तर बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे? ए. ठेवा लक्षात. चला पुढे जाऊया. पहा पुढे. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्द लेखन. आव्हान, आवाहन, अवास्तव, नियमित. चला, चुकीचे शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. काय उत्तर आहे रे? आव्हान बरोबर आहे. आवाहन, अवास्तव आणि अनियमित. काय उत्तर आहे पहा? अनियमित, आव्हान, आवाहन, चुकीचे शब्द लेखन, अवास्तव, अनियमित. काय उत्तर आहे बरोबर? आवाहन, आव्हान, आवाहन, अवास्तव, अनियमित. काय उत्तर बरोबर आहे तुमचं? तर 13चं जे उत्तर वगैरे आहे, या 13च्या उत्तराचा जर विचार केला तर चुकीचे शब्द लेखन. तर चुकीचे शब्द लेखन असेल आव्हान, आवाहन. हे बाकीचे उत्तर कशी आहेत रे? चुकीची आहेत. आणि हे उत्तर याच्यामध्ये बरोबर आहे. चुकीचे शब्द लेखन आव्हान, आवाहन, अवास्तव, अनियमित. अनियमित म्हटल्यानंतर अनियमित संस्कृत वर्ड आहे. अनियमित, अनियमित. ठीक आहे. अनियमित, आव्हान, आवाहन, अवास्तव, अनियमित हे उत्तर बरोबर आहे. अनियमित. ठीक आहे. चला पुढे जाऊया. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्द लेखन असलेला पर्याय निवडा. हात रुमाल, चौपदरी, जिम्मेदारी, गप्पिष्ट. चला निवडा बरोबर काय आहे ते. जिम्मेदारी. इथं जोड अक्षर आहे ना, जोड अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार नेहमी कसा असतो रे? पहिला असतो. तर तुमचं जे उत्तर वगैरे आहे त्या उत्तरामध्ये असा शब्द पाहिजे होता, जिम्मेदारी. काय उत्तर आहे रे ते? जिम्मेदारी उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. भटक्या कुत्र्यांचा वाढत्या समस्येवर हा एक त्यातला त्यात
काम चालावू उपाय महानगरपालिकेला मिळाला. विष प्रयोग करणे, निर्बीजीकरण करणे, गोळ्या घालणे, समुद्रात बुडणे. तर निर्बीजीकरण करणे म्हणजे एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती होणार नाही, याला म्हटलं जातं निर्बीजीकरण. काय शब्द आहे रे तुमचा? निर्बीजीकरण. ठेवा लक्षात. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर टिंबटिंब हा त्यातल्या त्यात काम चालावू उपाय महानगरपालिकेला मिळाला आहे. काय? विष प्रयोग करणे, निर्बीजीकरण करणे, गोळ्या घालणे, समुद्रात बुडवणे. काय उत्तर आहे? निर्बीजीकरण करणे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर टिंबटिंब हा त्यातल्या त्यात काम चालावू उपाय महानगरपालिकेला मिळाला. आता काम चालावू म्हटल्यानंतर काम चालावू उपाय म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये भटक्या कुत्र्यांना मारणे. तर इथं त्यांनी आयोगाने उत्तर गोळी घालणे दिलेले आहे. ठीक आहे, गोळ्या घालणे. निर्बीजीकरण करणे याचा अर्थ बंदोबस्त करणे असा त्याचा अर्थ होतो भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर. पुढे चला. श्रीमान योगी या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? श्रीमान योगी. आता श्रीमान योगी म्हटल्यानंतर कोण आहे श्रीमान योगीचे? रणजित देसाई, मृत्युंजय शिवाजी सावंत, झुंज नास इनामदार. बरोबर, ही उत्तर चुकीची आहेत. चला पुढे. सलाम या कवितेचे कवी कोण? सलाम मंगेश पाडगावकर यांनी काय केलेले? सलाम ही कविता लिहिलेली आहे. व्यक्ती आणि वल्ली या कथा संग्रह. व्यक्ती आणि वल्ली कोण आहे रे? व्यक्ती आणि वल्लीचे पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. काय उत्तर आहे रे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पहा मित्रांनो, ही जी काही तलाठी भरती आहे, या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला लक्षात यावं, त्याचबरोबर इतरांनाही समजावं म्हणून बुद्धिमत्ता, सामान्य, मराठी व्याकरण, इंग्रजी आणि अंकगणित सर्वच्या सर्व विषय तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती किंबहुना दर दिवशी तुमचं 3 ते 4 या वेळात बुद्धिमत्तेचे लेक्चर असेल. 4 ते 5 सामान्य, 7 ते 8 मराठी, 8 ते 9 इंग्रजी आणि अंकगणित 9 ते 10. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव मदत होणार आहे. आता पुढे पहा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? माहिती आहे तुम्हाला ययाती? ययाती कोण आहे रे? वि स खांडेकर. कोण आहे? वि स खांडेकर. वि स खांडेकर याने विष्णू सखाराम खांडेकर यांनी या ठिकाणी ययाती कादंबरी वगैरे लिहिली. ययाती याच्यामध्ये शर्मिष्ठी आहे, देवयानी आहे, कच, त्याचा मुलगा, या सर्वांवर आधारित अप्रतिम कादंबरी आहे. एकदम सुंदर आहे. कधीतरी वाचा, 100% तुम्हाला त्यातून वेगळी अशी भाषेची ओळख वगैरे होईल. पुढे. सुधा घाईघाईने जात होती. शोधा. आता सुधा काय करत होती रे? घाईघाईने जात होती. या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुधा घाईघाईने जात होती. शोधा काय, कुठे जात होती सुधा घाईघाईने? मग याच्यामध्ये काय येऊ शकतं? सुधा घाईघाईने जात होती. जाणारी कोण आहे रे? सुधा. हे बघा, जाणारी कोण? उत्तर काय येतं? सुधा. कुठे घाईघाईने जात होती? माहित नाही. आता सुधा जात होती, आदर्श जात होता आणि मुले जात होती. वाक्यामध्ये
क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतंय, पण याच्यामध्ये कोणतंही कर्म नाही, म्हणून हे कोणतं क्रियापद आहे रे? आकर्मक. आकर्मकचा जर विचार वगैरे केला, सारे पोपट उडाले, सारे पोपट उडाले, उडणारे पोपट आणि उडालेले देखील कोण आहे रे? पोपट. हे वाक्य देखील कसं आहे? आकर्मक आहे. आकर्मक. श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते. वाजणारी काय आहे? थंडी. आणि वाजलेली देखील काय आहे रे? थंडी. म्हणजे हे वाक्य कसं आहे? या ठिकाणी आकर्मक आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा आता, खालील दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा. काय वाटतं तुम्हाला, कोणता शब्द या गटामध्ये बसू शकत नाही? सांगा बरं. पहा, गटात न बसणारा शब्द कोणता आहे? भोपळा, कोहळा, मोसंबी आणि दुधी. आता भोपळा हे भाजीचा प्रकार झाला, कोहळा हा देखील भाजीचा प्रकार, दुधी हा देखील भाजीचा प्रकार, पण मोसंबी हे फळ झालं. काय झालं रे? मोसंबी हे फळ झालं. म्हणजे गटामध्ये हा शब्द बसू शकत नाही. इथं काय विचारलंय? गटात न बसणारा म्हटलेलं आहे. मग मोसंबी गटामध्ये बसेल का? नाही. ओके. प्रश्नात दिलेल्या शब्दात विरुद्धार्थी शब्द खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्नात दिलेल्या शब्दात विरुद्धार्थी. आता उषःकाल होता होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा विषाच्या पेटवा मशाली. उषा, उषःकाल. मग याचं उत्तर काय आहे? पर्जन्य काल, मध्यान्ह काळ, त्याचबरोबर रात्रपहर. सांगा काय वाटतं तुम्हाला? उषःकाल. तर उषा म्हणजे सकाळ. आता इथं काय होईल? सकाळच्या विरुद्ध काय होईल रे? रात्रपहर. काय आहे? रात्र प्रहर. उषा म्हणजे प्रातकाल, पर्जन्य काळ तर नाहीये, मध्यान्ह काळ पण नाहीये, तर याच्या विरुद्धार्थी शब्द म्हटलेला आहे. मग विरुद्धार्थी शब्दाचा विचार करत असताना तो काय आहे रे? रात्रपहर. बरोबर. आता याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्हाला जसे समानार्थी शब्द महत्वाचे आहेत तसे विरुद्धार्थी शब्द देखील महत्वाचे आहेत. आता विरुद्धार्थी शब्दामध्ये इथं तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, जसं आरोहण, आरोहण याच्या विरुद्ध काय आहे रे? अवरोहण. ध्वजाचं आरोहण झालं, आरोहण का मतलब होता है चढविणे. काय उत्तर आहे याच्यामध्ये? चढविणे. आणि अवरोहण याच्या विरुद्ध काय आहे? उतरवणे, उतरवणे. सकाळी 7 सव्वा 7ला ध्वज चढवला जातो, 5 सव्वा 5ला काय केला जातो? उतरवला जातो. पुढारी, पुढारीच्या विरुद्ध काय आहे रे? अनुयायी, अनुयायी. ग्राह्यच्या विरुद्ध काय आहे? ग्राह्य धरलं, त्याच्या विरुद्ध काय आहे? त्याज्य शब्द आहे. काय आहे? त्याज्य. अनुपम, अनुपम. अनुपमच्या विरुद्ध शब्द काय आहे रे? निरुपम शब्द आहे, निरुपम शब्द आहे. म्हणजे हे जे काही विरुद्धार्थी शब्द आहे, या विरुद्धार्थी शब्दाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून समानार्थी शब्दामुळे बरोबरच तुम्हाला विरुद्धार्थी शब्द देखील महत्वाचे आहेत. पुढे पहा, प्रश्नातील दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द कोणता? मॉस्को देशातील ज्वालामुखीचा टिंबटिंब होऊन त्याच्या आसपास राहणारे लाखो लोक बेघर झाले. आता ज्वालामुखीचा स्फोट, कडेलोट, विस्फोट आणि ज्वालामुखीचा उद्रेक. काय वाटतं रे? काय होतं ज्वालामुखीचा? ज्वालामुखीचा काय असेल? तर मित्रांनो, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे, ज्वालामुखीचा नेहमी उद्रेक असतो. उद्रेक. अचानक लाव्हारस ज्वालारस बाहेर येतो
आणि मोठ्या प्रमाणात विनाश वगैरे होत असतं. बॉम्बचा स्फोट होतो, पण ज्वालामुखीचा काय होत असतो रे? उद्रेक होतो, उद्रेक. पहा, अवदासा आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. त्याला काय अवदसा आठवली काय माहिती? आता अवदसा आठवणे सांगा, आता अवदसा आठवणे याचा अर्थ काय होतो? अवदसा आठवणे. अवदसा आठवणे याचा अर्थ वाईट बुद्धी सुचणे. त्याला अवदसा आठवली म्हणजे काय झालं रे? वाईट बुद्धी सुचली. मित्रांनो, मुद्दामहून तुमच्या लक्षात येण्यासाठी हा शब्दांचा प्रकार या ठिकाणी घेतलेला होता. थोडक्यात या पाठीमागचं मुख्य कारण आहे, तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द याच्यावरती भर द्यायचा आहे. तुमचं कथा, कादंबऱ्या, वर्तमानपत्राचं जेवढं वाचन असेल, तेवढा भाग तुम्हाला लक्षात येईल. बरेच याच्यामध्ये असे प्रश्न होते, सगळे कॉम्प्लिकेटेड, याचा अर्थ समान वाटत होते. परंतु कुठेतरी इकार, उकार, काना, मात्रा, वेलांटी यांचा काय होत होता? फरक पडत होता. मग त्यासाठी तुम्हाला शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहे, ते शुद्ध लेखनाचे नियम माहीत करून घ्यावे लागतील. ज्यावेळेस तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये सुरू होईल, त्यावेळेस ए टू झेड शुद्ध लेखनाचे नियम, एकाक्षरी शब्दाला इकार आणि उकार नेहमी दुसराच असतो. त्याचबरोबर शब्दामध्ये मूळ अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार नेहमी दुसराच असतो. शब्दामध्ये जोड अक्षर असेल तर त्याला येणारा इकार आणि उकार नेहमी पहिलाच असतो. शब्दावरती जर अनुस्वार किंवा उकार अनुस्वार असेल तर त्याला येणारा इकार आणि उकार नेहमी ऱ्हस्वच असतो. अशा प्रकारचे बरेच प्रश्न वगैरे असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या 25 प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे. टेलिग्राम चॅनल टिक्कर मराठी तुम्ही डाउनलोड करा. त्याचबरोबर टिक्कर मराठीवर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की रेग्युलर आपली ही बॅच सुरू होणार आहे आणि म्हणून या बॅचचा तुम्ही फायदा वगैरे घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. टिक्कर मराठी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत मदत करत असते. थँक यू. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक्स.